तर तिकडं शिवाजी महाराजांचा पोवाडा चालू आहे आणि इकडं बघा आता पूजापाठ झाली आणि इकडं काय चाललंय हे बघा, पराठे, आपले बीटचे पराठे. बीट आणून ठेवलं होतं पण टाईमच मिळत नव्हता, एवढ्या भाज्या पडल्या होत्या ना फ्रीजमध्ये, तर बीटला टाईमच मिळत नव्हता बीटचा पराठा करायला. आणि इथं बघा आता विहान बसलाय खायला. हां तुम्हाला छान लागला गाईज. बघा आलोय आपल्या फार्म हाऊसवर आणि इकडं मम्मीचं बघा काय चालू आहे, हार्वेस्टिंग चालू आहे. 2 दिवस आली नव्हती ना, तर आज तिला यायचं होतं कारण की भाजी वाढली असणार, त्यामुळं चल जाऊन या म्हटली मला. आणि तिकडची भाजी होती ती हार्वेस्टिंग केली आणि आता इकडची चालू आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा पालक बघा किती मोठी झाली बघा, किती पानं मोठे होते. तर पालक हार्वेस्टिंग करायचं चालू आहे. इकडं नसतं पाणी चालू असते ना गव्हाला, तर तिथं बघा पालक आले बघा, काढले सगळे फुटून आले. अजून मेथी पण, मेथीचे पण शेंड काढून घेतले आणि इथं दोडका पण अजून लागलाय. अरे बापरे केवढा मोठा झाला. हे बघा 2 आहे, तर मग घेऊन जाऊया, परत निभार होत्यात. ये तू ये की. तर 2 दोडकं आल्यात बघा आणि इकडं भोपळा पण आला असणार आहे, तुम्हाला दाखवतो. हे असं बघा पिवळं पडायला लागलेत भोपळं, हे तोडून टाकतो. बाकी वेल तर पसरा लागले पूर्ण, पण भोपळं वाळा लागल्यात काय कोणास ठाऊक. हां गाईज बघा दोडका बघा, आता इथं खाली एक मम्मी आहे बघ, 2 दोडका आहेत बघ बारकी. नेक्स्ट टाइम खाली येतात हां, लक्षात ठेव. हां खाली लहान एवढा झाला बोट एवढा. आता 2 निघतात, हा एक आहे आणि हा एक आहे, 2 हार्वेस्ट मिळेल. भोपळा काय आता दिसन नाही अजून, भोपळा ते पिवळं पडून वाळा लागलेत. हे बघा हे असं व्हायला लागले, काय झालं असेल सांगा कमेंटमध्ये. सगळी भोपळं वाळल्यात बघा, जेवढी जेवढी होती ना लास्ट टाइम ती सगळी वाळल्यात. आता इथं हाय बघा, हा बारका आहे ते बघा, आता नेक्स्ट टाइम आलं की समजेल आपल्याला ती वाळलाय, वाळतोय का मोठा होतोय बघूया. बाकी ओव्हरऑल मी 3G कटिंग केली ती, तर वाढ चांगली आहे ह्याची वेलाची. हे बघा इथून मी कटिंग केलं होतं, तर सगळं फुटल्यात आणि वाढ पण चांगली आहे. पण भोपळा काय वाढाना. गाईज गहू बघा आता वाळायला चालू झाले, प्रॉपर आता पिवळं पडायला दिसायला लागले बघा, तर दिसायला लागले हळूहळू, तर वाळत येईल. तर गाईज आता पेरणीला आम्हाला 1 महिना लेट झाला. डिसेंबर महिन्यात आम्ही पेरणी केल्या, तर आता अजून ह्याला किती दिवस लागतील ते सांगा कमेंटमध्ये. आत्ता स्टेज आहे बघा, असे उंब्या असे आहेत, हे बघा असे आहे हे स्टेज उंब्याची, आणि कुठं कुठं वाळा लागल्यात. बाकी हे बघा, तर सांगा आता ह्याच्यामध्ये दाणं भरले असतील का नाहीत. अजून हिरवा आहे त्यामुळं काय कमी असतील भरलेले, पण वाळत येईल तसं. हे बघा उंब्याची साईज बघा तुम्ही, पण उंब्याची साईज बघा, जवळजवळ माझ्या हाता एवढे आहे बघा. हे बघा एवढी उंब्याची साईज आहे बघा, असं एवढं भारी वाण आहे ना, हे मस्तच आहे. तर ह्याचं किती गहू निघते बघूया, ते तुम्हाला ज्यावेळेस काढणी चालू होईल त्यावेळेस सांगेल तुम्हाला किती गहू निघलं. हां आता हे जवळजवळ आता किती किलो, 5 किलो फक्त गहू पेरले आम्ही, आता किती निघते बघूया. बघा आता दोडका लागल्यात, 2 दोडका आहेत हार्वेस्टिंगला, तर आता मम्मी तोडते बघा, हार्वेस्ट करते. बरं काय हे असं इथे काय हे काय ही आणि ती संकट येणार. बाकी जरा पिवळी पडलेली काढून टाकाय, ती घेणार की तिकडं. गाईज बघा आता आम्ही आले गव्हामध्ये निरीक्षण करायला की तुम्ही सांगा की गहू प्रॉपर काढायला म्हणजे किती दिवस किती महिने लागतात, पेरल्यानंतर काढायला किती महिने लागतात. तर डिसेंबरला पेरले 4 तारखेला, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने होतील. आता तर असं थोडं थोडं पिवळं व्हायला लागलं, बाकीचं अजून पूर्ण हिरवा आहे. इथं ही पट्टा जरासा पिवळा पडलाय, इथे हिरवा आहे बघा अजून, ते हिरवा हळूहळू पडणार जसं लेट असेल, त्यामुळे ते थोडे दिवस तसंच वाळू देतात. हे आता उंब्या बघा पिवळ्या पडायला चालू झाल्यात आणि दाणं पण भरायला लागले आणि वाटायला लागल्यात. आता पाणी पूर्ण स्टॉप, किती दिवस अजून आता वाळायला लागणार आणि पाणी आता द्यायचं का स्टॉप करायचं ते पण सांगा कमेंटमध्ये.
कारण की पाण्याचंच तेवढं कळत नाही की पाणी असं जमिनीवरनं वाटतं की पाणी द्यावं, पण आता तुम्ही सांगा पाणी द्यायचं का स्टॉप करायचं, कारण की आम्हाला तर काय आयडिया नाही आहे. आणि खाली आपल्याला वरच्यावर जमीन वल्ली आहे काय, पण खाली भळी पडल्यात. खाली भळी पडली. हा, आणि अजून गहू अजून आपलं प्रॉपर कधी काढायचं आपल्याला माहित नाही. जानेवारीच्या 4 तारखेला आपण पेरणी केल्या ना, तर नक्की डिसेंबरच्या. हा, तर मग किती महिने लागतात हे आपल्याला अजून काय माहित नाही. आता बघूया काय. तुम्ही सांगा गाईस कमेंट मध्ये. डिसेंबरच्या 4 तारखेला केल्या पेरणी, तर तुम्ही सांगा आता किती दिवस अजून ठेवायचं. हे बघ इकडं बघ, ही ऊस काढलेला बघ केवढा आला आता, है ना. असं वाटतंय कालच काढलाय आणि एवढा पण आला. आता इथला पूर्ण मोकळं केलंय बघा. तर आता ही 4 दिवसात बघितलं तर हे सगळं हिरवगार होणार आहे शेत. चला, ही मेथी बघा, तुला फुटून फुट्टी काढली होती का नाही, ते आणि फुटून आले बघ. ही मेथी चांगली आहे, दाट फुट्टीची मेथी आहे. चला आता जरा बसूया, मेथीत नाही नको जायला. ये